जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. इब्री लोकासपत्र याचा 10वा अध्याय आणि याच्या 19-20 वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. उत्तेजन व इशारा म्हणून बंधुजनो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला, त्या मार्गाने परम पवित्र स्थानात येशूच्या रक्ताच्या द्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे. आणि आपल्याकरिता देवाच्या घरावर एक थोर याजक आहे. म्हणून आपली हृदय सिंचित झाल्याने, दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खऱ्या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ येऊ. आपण न डळमळता आपल्या आशेचा पत्कर दृढ धरू, कारण ज्याने वचन दिले तो विश्वसनीय आहे आणि प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसा तो अधिक करावा. कारण सत्याचे ज्ञान मिळाल्यावर आपण बुद्धी पुरस्सर पाप केले तर पापाबद्दल ह्यापुढे यज्ञ व्हावयाचा राहिला नाही, तर न्यायाची आणि विरोधास गिळंकृत करील अशा अग्नीच्या भडक्याची एक प्रकारची धास्ती एवढेच. मोशेच्या नियमशास्त्राचा कुणी भंग केला तर त्याच्यावर दया न होता त्याला दोघांच्या किंवा तिघांच्या साक्षीवरून मरणदंड होतो. तर ज्याने देवाच्या पुत्राला पायाखाली तुडविले, जेणेकरून तो स्वतः पवित्र झाला होता, ते कराराचे रक्त ज्याने अपवित्र मानले आणि कृपेच्या आत्म्याचा अपमान केला, तो किती अधिक कठीण दंडास पात्र ठरेल. म्हणून तुम्हास वाटते, कारण सूड घेणे मजकडे आहे, मी फेड करीन, आणखी परमेश्वर आपल्या लोकांचा न्याय करील, असे ज्याने म्हटले तो आपल्याला माहीत आहे. जिवंत देवाच्या हाती सापडणे हे भयंकर आहे. वाचलेले वचन दे बाप आशीर्वादित करो. आमेन. आपण प्रार्थना करू. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू दे बापा, पुन्हा एकदा आम्हाला प्रार्थनेची संधी दिली आणि हे जे वचन वाचलं त्या वचनावरती तुझा आशीर्वाद पाठव आणि तुझ्या नावाचं गौरव दे. पित्या परमेश्वर, हे वचन जे कुणी ऐकतील त्या प्रत्येकाला तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. आमच्या सर्व पापांची अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. आमचं जीवन शुद्ध पवित्र राखण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रभू, जे आजारी दुःखी कष्टी संकटात आहे अशा प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर. प्रभू, जे कामाला जाणार आहे त्यांचे कामकाज तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. प्रभू, जे ह्या वेळी जे प्रार्थनेला बसलेले आहेत त्यांना तुझ्या पवित्र संजीवनाने तू कर. प्रभू, जे आजारी आहेत त्यांच्या बिछाना तू मोकळा कर. आणि देवापा, जे बेरोजगार आहेत त्यांना तू सुंदर अशी नोकरी दे. जे कर्जमुक्त आहेत त्यांच्या जीवनातील सर्व कर्ज तू काढून टाक. जे निराशेत आहेत त्यांच्या जीवनातील सर्व निराशा तू काढून टाक. प्रभू, जे जीवनाला वैतागलेले आहेत, प्रभू येशू, त्यांच्या जीवनामध्ये एक नवीन आशेचा किरण तू घाल. आणि प्रभू, सर्व निराशा, सर्व सैतानी विचार तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. प्रभू, त्यांच्या जीवनामध्ये तू कार्य कर, त्यांच्या संगती तू बोल. आणि प्रिय प्रभू येशू, जसं तू अब्राम, इसाक, याकोब यांच्या संगती तू बोलत होतास, त्याचप्रमाणे प्रभू तू आमच्या प्रत्येका संगती तू बोल. आमच्या प्रत्येकाचं जीवन बदलून जा टाक आणि तुझं गौरव दे. प्रत्येक दास दासीला तुझ्या आत्म्याने तुझ्या पवित्र सामर्थ्याने भर. आज होणाऱ्या सर्व उपास, प्रार्थना, संजीवनाच्या सभा, भक्ती आणि प्रिय प्रभू येशू सर्व कार्यक्रम तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. आणि प्रभू, आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित होत आहोत. आमचा देश, आमचं राज्य आणि सर्व राष्ट्र तू आशीर्वादित कर. हो हो पित्या परमेश्वर, आम्ही कोणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत प्रभू आहे. प्रभू, तू आमची प्रार्थना ऐकलीस त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. सर्वांना
प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. हे वचन ऐका आणि इतरांनाही ऐकवा. त्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि देवाचं आशीर्वाद प्राप्त करून घ्या. आमेन.